रेसिपी दाखवणार आहे शेगाव कचोरीची रेसिपी। ही रेसिपी खूप फेमस आहे विदर्भामध्ये, शेगावला स्पेशली। तर हो, मी आज बनवणार आहे तुमच्यासमोर, तर स्टे ट्यून विथ मी गाईज। आणि हा गाईज, ती शेगाव कचोरी मी नाही खाऊ शकणार कारण की माझा दात नाही दुखतोय, मला अक्कल दाढ येते गाईज, अक्कल दाढ। त्यामुळे माझा पूर्ण हा पोर्शन दुखतंय, त्यामुळे मी नाही खाऊ शकणार। पण मी माझ्या हस्बंडच्या टिफिनसाठी आज शेगाव कचोरी बनवणार आहे। चला तर मग बनवूया। त्याआधी नाश्त्यामध्ये मी छानपैकी मस्त इडली सांबार चटणी बनवली। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। मैदा आणि गहूचं पीठ मी घेऊन घेतलेलं आहे बघा, आणि याला छान मिक्स करायचं बढियापैकी। त्यानंतर मस्त मीठ टाकायचं स्वादानुसार, आणि नंतर मग गरम तेलाचं मौन त्या पिठात टाकायचं छानपैकी, आणि हाताने नका मळू लगेच, ओके। आधी चमच्यानी मिक्स करून घ्या। त्यानंतर मस्तपैकी बघा की त्या मोहनाने मुठ्ठी बनते का। जर मुठ्ठी बनली बघा, असं मुठ्ठी बनली त्या पिठाची, तर त्यानंतर मस्त थोडं थोडं जसं जसं पाणी लागतं तसं तसं टाकून छान मळायचं। हे बघा, अशा प्रकारे मी डो मळून ठेवलेला आहे। याला 1 तास झाकून ठेवायचं, आणि त्यानंतर मिक्सीमध्ये बडीशेप, अख्खे धने आणि जिरं हे टाकून चांगलं असं पिसून घ्यायचं। त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नको। यानंतर आपल्याला फिलिंग बनवून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिले आपण जे पावडर बनवलेलं धने, जिरे आणि बडीशेपचं, ते तेलात चांगलं भाजायचं, आणि सोबत आपण लसण, आलं, मिरची याचं वाटण बनवून घेऊ। आणि हे जेव्हा होईल ना, तर त्यातच टाकून देऊ आपण। हे बघा, मी टाकून दिलेलं आहे त्या पावडरमध्ये। तर हे दोघं जण अभ्यासाला आले होते घरी, त्यांना अभ्यास करायचा होता, तर मग मी त्यांचा अभ्यास घेतला। आणि खरं सांगू तर हे मुलं खेळतात पण अभ्यास पण करतात छानपैकी। तर दोघे पण अभ्यास करायला बसले होते। 6 वाजलेत आता। चला तर रेसिपीकडे जाऊया। आता आपण काय करू, आता आपल्याला ना मसाले टाकायचे, हळद, मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला टाकायचा। आणि आपल्याला कळतंच किती किती टाकायचं, कारण की वी आर गृहिणी, सो आपल्याला आयडिया असतं की किती लागेल। त्यानंतर आपण बेसन घेऊन घ्यायचं, आणि हळूहळू त्या फिलिंगमध्ये बेसन घालायचं। मी बघा जेवढं लागतं ना तेवढंच टाकलेलं, आणि छान वाफेवर शिजू द्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं, आणि लास्टमध्ये छान कोथिंबीर टाकायची त्यामध्ये, आणि त्याला थंड होऊ द्यायचं। त्यानंतर असे बॉल्स बनवून घ्यायचे छोटे छोटे, आणि असे बॉल्स बनले पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी फिलिंगची ठेवायची। आणि हे बघा, डो पण रेडी झालेला आहे छानपैकी। तर आपण आता कचोऱ्या बनवून घेऊ। शेगाव कचोऱ्या कशा बनवायच्या हे पण दाखवते मी तुम्हाला। जसं मी बनवत आहे ना, सेम तसंच बनवा तुम्ही। सोपी आहे, अगदी सोपी प्रकारे बनतात। हे बघा, छान याची वाटी बनवून घ्यायची डोची, आणि त्यामध्ये एक गोळा ठेवायचा फिलिंगचा, आणि त्यानंतर छान त्याला हाताने थोडंसं असं चापट करून पोळपाटावर लाटून घ्यायचं, बिलकुल पुरीप्रमाणे, पण थोडंसं पातळ पुरी बनवायची। अशा आधी सगळ्या बनवून घ्यायच्या, आणि कढईमध्ये तेल ठेवायचं गरम करायला। आणि ही कढई माझी स्पेशली पुऱ्या वगैरे सगळं तळायची आहे, तर प्लीज डोंट जज गाईज। तर या प्रकारे आपली कचोरी छानपैकी समोरून मागून तळून घ्यायची, ब्राउनिश कलर येईपर्यंत। आणि हो, मी फिलिंगमध्ये मीठ पण टाकलं होतं, पण त्याचा व्हिडिओ नाही काढला, तर तुम्ही मीठ टाकायला विसरू नका बरं का।
बघा किती छान फुलत आहे कचोरी. तर सगळेजण या कचोरी खायला. व्लॉग चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या गाईज. बाय.